अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आजकाल बऱ्याच मुलांची लग्न होत नाही आहेत। मुलांच्या पण जेवढ्या अपेक्षा आहेत त्याच्यापेक्षा जास्त मुलींच्या अपेक्षा आहेत। आज मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, म्हणून त्यांना वाटत असतं की आपल्याला अजून श्रीमंत मुलगा पाहिजे। पण मी एक अगदी पहिल्यांदा सांगते की तुम्ही मुलगा श्रीमंत बघण्यापेक्षा तो अध्यात्मातला आणि स्वभावानं चांगला आहे का बघा, निर्व्यसनी आहे का बघा। आणि मुलांना सुद्धा सांगते, मुली सुंदर बघण्यापेक्षा तुम्ही मुली अध्यात्मातल्या आणि सुसंस्कृत, थोडी कमी शिकलेली असेल पण ती मुलगी सुसंस्कृत असली पाहिजे अशा बघा। आणि तुमच्या मुलींची लग्न वेळेत करण्याची जबाबदारी सुद्धा पालकांची आहे। पालकांच्या सुद्धा हल्ली अपेक्षा वाढलेल्या आहेत। मुलाच्या घरचे म्हणतात मुलगी सुंदर पाहिजे, देखणी पाहिजे, घरांदाज पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी। आणि मुलगीकडचे म्हणतात मुलगा पुण्यामध्ये पाहिजे, फ्लॅट पाहिजे, शेती पाहिजे, गावी घर पाहिजे, हे मुलाला चांगलं पॅकेज पाहिजे, हे सगळ्या मुलीच्या आईवडिलांच्या आणि मुलीच्या अपेक्षा वाढल्यात। मला एक सांगायचं आहे, ज्या वेळेला समजा एक मुलगी आहे, त्या मुलीला एक भाऊ आहे आणि तो भाऊ गावी शेती करतो, पुण्यामध्ये त्याला जॉब नाही आहे, पुण्यामध्ये फ्लॅट नाही आहे, गावामध्ये साधं घर आहे, त्या मुलगा असा आहे आणि त्या मुलीची आईवडील आणि मुलगी अपेक्षा करते की माझ्या मुलीला स्थळ कसं पाहिजे, तर पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे, पुण्यामध्ये नोकरी पाहिजे, गावी शेती पाहिजे, गावी घर पाहिजे। त्यावेळेला त्या मुलीच्या आईवडिलांनी आणि मुलीनं आपला भाऊ काय करतो, आपल्या भावाचं काय आहे हे पहिल्यांदा बघा आणि मग बाहेरच्या मुलांच्याकडून अपेक्षा ठेवा। अपेक्षा असाव्या, मी या विरोधात नाही, पण अपेक्षा ठेवत असताना सुद्धा तुमचं काय आहे हे बघा आणि मग आणि जरी तुमचं भरपूर असेल तर समोरच्याचं भरपूर असावं, ह्यापेक्षा मुलं मुली अध्यात्मातली आणि सुसंस्कृत बघा, संसार टिकतो। आणि आता सगळा महत्त्वाचा मुद्दा, मुलींच्या लग्नात येणारे अडथळे। खूप स्थळं येतात, मुलं शिकलेले आहेत, चांगली नोकरी आहे, पुण्यामध्ये फ्लॅट आहे, शेती आहे, गावी घर आहे, मुली चांगल्या शिकलेल्या, चांगली नोकरी आहे, मुली सुसंस्कृत आहेत, अध्यात्मातला आहेत आणि चांगल्या प्रकाराच्या नोकऱ्या करतात, तरीसुद्धा लग्न होत नाहीत। ह्यासाठी प्रभावी स्थळ येतं पण निरोप देत नाहीत, कोणी स्थळच आणत नाही आहे, किंवा पै पाहुण्यांना तुम्ही सांगता पण एकही पाहुणा तुमच्या मुलींना स्थळ काढत नाही। मी बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे की मी काही मुलींचे म्हणजे माझ्या नात्यातल्या मुलींच्यासाठी ज्या वेळेला स्थळ काढा म्हणून सांगितलं त्यावेळेला कोणीही स्थळ सुचवलं नाही, पण योग चांगला, त्या मुलीला चांगलं स्थळ मिळालं। मी नावं नाही सांगणार किंवा कुठली मुलगी आहे हे पण नाही सांगणार, पण माझ्या नात्यातली जवळची मुलगी होती, सुंदर होती, म्हणजे वेल एज्युकेटेड होती आणि सुसंस्कृत आणि अध्यात्मातला होती। आणि माझ्या जवळच्या पाहुण्यांना मी सांगितलं होतं स्थळ काढायला, पण कुठल्याही पाहुण्याने स्थळ काढलं नाही। हे असे प्रसंग घडतात, कितीही मुलगी चांगली असली तर काही पाहुणे आपलेच वैरी असतात आणि आपल्याला स्थळ काढत नाहीत, हा सुद्धा मुद्दा असतो। काही ठिकाणी बघा स्थळ येतं, सगळं बघाबघी होते, मुलीचं पसंती होते, लग्न ठरवणार असतात, पण काही कारणास्तव लग्न मोडतं। काही ठिकाणी तर लग्न ठरल्यानंतर लग्न होण्याच्या आधी मोडतं, लग्न होत असताना सुद्धा मोडतं। म्हणजे बऱ्याच गोष्टी लग्नाच्या मुलींच्या अडथळे येत असतात। मुलांचं वय खूप वाढलं आहे, मुलं वयानं खूप झालेत, स्थळं येत नाही, स्थळं आली तर ठरत नाहीत। ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक रामबाण उपाय तुमच्या मुलींचे वेळेत लग्न होण्यासाठी। काही मुलींना म्हणजे ग्रहदोष असतात, कोणाला मंगळ दोष, कोणाचा गुरुग्रह मजबूत नसतो, कोणाचा शनीची 7.5 असत्या, ह्या सगळ्यावरती रामबाण उपाय। पितृदोष असतील, अजून काय असेल, वास्तुदोष असतील, कुणाच्या कुंडलीमध्ये कसले ग्रह कमी असतील, ह्या सगळ्यावरती मात करून तुमच्या मुलींची लग्न योग्य वेळेत, योग्य ठिकाणी, योग्य मुलीशी व्हावं, यासाठी रामबाण उपाय आहे। काय करायचं बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या लग्नातले सगळे अडथळे दूर ह्या उपायानं होणारच, इतका विश्वासू हा आणि प्रभावी उपाय आहे। लग्नात अडथळे येतात, मग दररोज
रामरक्षा स्तोत्र वाचायला सुरू करा. मग हे रामरक्षा स्तोत्र कुठं वाचायचं, तर फक्त आणि फक्त हनुमान मंदिरातच जाऊन वाचायचं. तुम्ही कमेंट करून मला विचारू नका घरी वाचू का, देवघरात बसू का, इथे बसू का, तिथे बसू का, कधी वाचायचं. कधीही वाचा, फक्त हनुमान मंदिरात जाऊनच रामरक्षा स्तोत्र वाचायचं पहिलं. दुसरं, लग्न होतच नाही आहे, वय वाढतंय, तर 7 मंगळवार सलग हनुमान मंदिरात 1.25 किलो मसुऱ्याची डाळ अर्पण करायची. 7 मंगळवार तुम्ही 1.25 किलो मसुऱ्याची डाळ, लाल जी डाळ असते लाल मसुऱ्याची, ती घ्यायची 1.25 किलो. आणि हनुमान मंदिरात जायचं. जाताना एक चमेलीचा दिवा घ्या, एक मिठाईचा नैवेद्य म्हणून घ्या, अगरबत्ती घ्या आणि जाऊन हनुमानजींना दिवा प्रज्वलित करा, अगरबत्ती लावा. त्यानंतर जो भोग तुम्ही नैवेद्य नेला आहे, काय असेल मिठाई, गोड, पेढा, साखर, काय जे असेल ते नेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवा आणि 1.25 किलो मसुऱ्याची डाळ हनुमानच्या चरणाजवळ अर्पण करून निघून या. अशा पद्धतीने हे 2 प्रभावी उपाय जर तुम्ही केले तर कितीही तुमच्या लग्नात अडथळे असू द्यात, तुमच्या लग्नाच्या योगातले अडथळे सगळे दूर होऊन तुम्हाला स्थळं यायला सुरू होतील आणि योग्य वधूशी, योग्य वराशी तुमचं लग्न नक्की ठरेल. एवढा प्रभावशाली हा उपाय आहे. हा उपाय फक्त करत असताना सतत मॅनिफेस्टिंग म्हणजे ॲफर्मेशन करायचं. काय करायचं तर डोळ्यासमोर हे मुलांना आणि मुलींना स्वतः करायचं आहे. पालकांनी करू का, आई केली तर चालेल का, वडील केले तर चालेल का, नाही. ज्या मुलामुलींची लग्न होत नाहीत त्याच मुलामुलींनी करायचं आहे. मग त्यावेळेला त्या मुलामुलींनी स्वतः डोळ्यासमोर असं चित्र धरायचं. स्थळ बघायला आलेलं आहे, जे स्थळ पसंत आहे ते स्थळ आलेलं आहे, त्यांनी बघितलं आहे, आमचं लग्न ठरलेलं आहे, आमचं लग्न झालेलं आहे, आम्ही मांडवात उभे आहे, आमचे बाशिंग आम्हाला बांधलेले आहेत, अक्षदा पडत आहेत, नवऱ्यानं माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालले, आम्ही 7 फेऱ्या काढल्यात. हे सगळं चित्र तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर उभं करायचं म्हणजे ॲफर्मेशन, मॅनिफेस्टिंग करायचं. अशा पद्धतीनं तुम्ही जर हे उपाय प्रभावशाली केला तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. रामरक्षा दररोज म्हणायची हनुमान मंदिरात आणि 7 मंगळवार सलग 1.25 किलो मसुऱ्याची डाळ हनुमान मंदिरात अर्पण करायची. हे साधे वाटणारे उपायसुद्धा प्रभावशाली आहेत. नक्की करून बघा आणि व्हिडिओला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघतात त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. आज बऱ्याच घरामध्ये मुली आणि मुलं 35 आणि 40 वर्षाची लग्नाची आहेत, त्यामुळे नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त अजून एकदा सांगते सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.